नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झाले तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करताय, पीएमच्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी येणार, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी येणार असा तुम्ही वारंवार प्रश्न विचारताय। आता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झाला असून पात्र शेतकरी बंधूंच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आजपासूनच जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला ए टू झेड माहिती मी सविस्तरपणे सांगणार आहे। कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच पहिल्या टप्प्यामध्ये नेमके कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार। जर का शेतकरी बांधवांनो या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमची ही दोन कामे पूर्ण असतील, तुम्ही अपात्र नसाल, तर तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे 6000 रुपये रक्कम मिळणार आहे। आता हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। जर का तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा असणार आहे। तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे 2 हप्ते जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार, त्यासोबत कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आणि कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांनो ए टू झेड आता सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। जर का शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असाल, तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला इतर महत्त्वाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळतील। तर आता चला महत्त्वाची जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, त्या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलाय का, हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। तर आता चला ए टू झेड माहिती मी तुम्हाला एक एक करून सविस्तरपणे सांगणार आहे। 1 ते 2 मिनिटे नक्की वेळ काढून मोबाईलकडे लक्ष देऊन पाहत चला। जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं, तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब झालाय, मग खरोखर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता जमा होणार का? त्यासोबत असे देखील शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा दरवेळी हप्ता जमा होतो, आता 24वा हप्ता खरोखर जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे, 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील या 14 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता सविस्तरपणे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। जर का या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तर शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत जसं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जसं तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत तिकडून सरकारने पैसे सोडले की इकडे तुमच्या खात्यावरती 30 ते 35 मिनिटांमध्ये जमा होतात। आता त्या प्रणालीचा वापर करून शेतकरी बांधवांनो या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता चला शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण हे देखील पाहूया की कोणत्या 14 जिल्ह्यांची यादी आहे। त्या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुम्ही जर का पात्र असाल, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता असेल, तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असेल, एकत्रपणे जमा होणार आहे। आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्यापूर्वी महत्त्वाचे कामे सरकारने सांगितलेली तुमची पूर्ण आहेत का ते एकदा नक्की चेक करा। तर आता पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की तुमचं फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढलेलं पाहिजे।
ज्या शेतकरी बंधूंनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये असे शेतकरी बंधूंनी फार्मर आयडी कार्ड तातडीने काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने तुमचं फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढून घ्यायचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, महत्त्वाचं दुसरं काम आहे ते पाहिलं नंतर आपण लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा, नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बंधूंनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बंधूंचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बंधूंनी तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत आणि जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे हे देखील काम करून घ्या। त्यानंतर आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता महत्त्वाचं पाहत चला। तर आता पहा, नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी ई केवायसी तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर ई केवायसी तातडीने करून घ्या। ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हप्ता दिला जाणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया। या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आजपासूनच या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे पालघर परभणी। पालघर परभणी मधील शेतकरी असाल, पालघर परभणी मध्ये राहून शेती करत असाल, पालघर परभणी मधील शेतकरी असाल, पालघर परभणी मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्यासोबत पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता पालघर परभणी मधील सर्व शेतकरी बंधूंची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। पालघर परभणी मधील सर्व पात्र शेतकरी बंधूंच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी वाटपास सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम यवतमाळ। वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता वाशिम यवतमाळ मधील सर्व शेतकरी बंधूंची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। वाशिम यवतमाळ मधील सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी रायगड सातारा। रत्नागिरी रायगड सातारा मधील शेतकरी असाल, रत्नागिरी रायगड सातारा मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर अमरावती। अहमदनगर अमरावती मधील शेतकरी असाल, अहमदनगर अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अकोला। छत्रपती संभाजीनगर अकोला मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर बीड बुलढाणा। बीड बुलढाणा मधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पुणे, जळगाव, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जळगाव, जालना यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। गडचिरोली, गोंदिया, हिंगोली। गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती उद्या सकाळी बँका उघडल्यापासूनच या ठिकाणी वाटप होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे सबस्क्राइब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।